दुसरं, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होणार, आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होणार. तर मग नाटकं खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणे. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात आहे. का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात. पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात. का सोडायचं, तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काय नाही करीत. मुंबईची परिस्थिती अशी आहे, जणू जसं पोलीस बांधव आढावा घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथले सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद होते. म्हणून सीएसटीला जेव्हा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगायचं ते. आता ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढे काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काही सुरू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कतरून जावं मराठा मुंबईत. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार. कारण पोर आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं. तुम्ही उलट्या बातम्या भरायला लागले. अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय, त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊन देणार नाही तर. मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबई जाम करणार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसले. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराला 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा. वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलेले इथले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करणार? मागच्या गप बसा रे, मागच्या गप बसा उभं गप. कमी वाढत रे, तुम्हाला कळतं का? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. तर गरीब इतक्या लांबून आलेत, गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना? एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे इथं त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात, अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आहे, बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आहे. आमचे लोक असल्यावर देते का तुम्हाला? तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब
इथून गेल्यावर मराठीच्या पोराच्या डोक्यात येणार आहे, मुंबईत गेल्यावर हाल केले तुमच्या सुद्धा, तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या असंच होणार आहे. मग तरी तुमच्या तिकडे आल्यावर तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार, बदला होणार. कशाला आपल्याला फरक पडायचं? लेकरं लांबून आले तेंबर पाणी द्यावा, त्याला एखाद्यावर चटणी भाकर द्यावा. मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाट्याला बोलतो ठुले जाऊन काय धंदा आहे राव. तुम्ही बघून आले का? छत्र्या नाही, म्हणजे याचं कारण असं आहे, हे बघा, जनमताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारण्याला ऐकून तुम्हाला जनमताचं मत काय, एक मताने लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही आम्हाला येऊन सांगणार, गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी मोकळा नाही ते ऐकायला. लोकांचं सुद्धा खरं आहे ना, तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं, लोकांचं खरं नाही. ही कोणती पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही, बातम्या फिरल्या सरकारने, मुंबईच मोकळी करा म्हणलं मी, म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना? मराठ्याचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते, कुणा दिली का? मराठ्याच्या पोरांनी कुणा दिली? कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही, इकडे समजा चौपाटी काय तरी तिकडे गेला असेल समजा. काय ते काय असं मराठीच पोरग म्हणजे काय साप आहे का चालता चावतो? गेला असेल बिचार, खेड्याचं लेकरू आहे. काय काय पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला. तुम्ही सुद्धा बघता ना का? तुम्ही नुसते सभाला आला की फक्त सभालाच जाता, खेड्यापाड्यानं आल्या. मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, आल्या आल्या तिथं जातो का? आधी रेस्ट हाऊसला जाईल, सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघा कशी आहे काय आहे. म्हणजे तुमची वेगळी भावना ना आमची वेगळी भावना असं नका तुलू. तुमच्या दारात आला तुम्ही आम्हाला एक 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 दिवसाची परवानगी द्यायला काय राव? तसं पाहिलं तर मग परवापासूनच उपोषण चालू, 27 पासून. 27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो, वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवलीत, बिना जेवणाचं तसंच निघालो. म्हणलं रस्त्यात जेवू, नाही जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते. मी दुसऱ्याच गाडीत ठेवत नाही, मुख्यमंत्र्यांनी बराचसा लागत हे म्हणजे आपल्या गाडीत नका ठेवू, शूटिंग फिटिंग करते ना, करून दे ना. त्याला काय खोटं बोलायचं तेव्हा जे बोलायचं ते ओपन, मीडियाच्या समोर चर्चा करायची, मीडियाच्या समोर सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं 27ला. 28ला सकाळी जेवलो. जेच तिथून पुढे मी उठला, दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो. ते काय जमलं नाही, जेवता आलं नाही, थोडं जेवलो. म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर का? पत्रकार बंधू दोघं तिघ जण होते की नाही गाडीतून माझ्या झोपलेली. ते बिचारे ते म्हणले स्तुती नाही करायलो, ते म्हणले आयला कमाले बाबाची. अरे ओरिजिनल करतो जे करता, हे कुणी को भरायला, हे बाबा होता उपासच मारला नाही. उपास हे पत्रकार यांना 2-3 टाइम हाणायची सवय आणि 2-3 बायच्या जायची सवय. लटकले होती आपण गाडी वगैरे मध्ये कळत नाही, जेवायला मिळाला यायला नाही ते म्हणले आली उगाच आपले कुठलो आपल्या. कारण मी निष्ठेनं करतो, बेगडेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं, मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका. मुंबईत काही करणार नाहीत ते. देवबाप्पाच्या दर्शनाला जाते, परत आझाद मैदानला बसते, येते पुन्हा येते, काय करणार नाही ते. तुम्ही त्याला चिडी घालू नका, ते काय करणार नाही. लय गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले. ते मराठ्याच्या पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे. लय हालेत हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हालेत, किती कमरं मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू लय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा.
ते माज घेऊन नाही आले इकडे, माजलेले नाहीये, वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यानात, आमच्या डोळ्याचं पाणी पुसिनात म्हणून त्यांना राग येतोय. बरं तुम्ही लवकर नका का पुसिनात, मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी, मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका. नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असले की तो पुढे तसंच होणार आहे. मग अहो खरं सांगतो, आपोगायला पण ठेवत नसतो. आमचे पोर आले म्हणून तुम्ही तर टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळे पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असले की तुमच्याची दैत्य दल्ली ती पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले की आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरतं बंद करणार. तुमच्या रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार, आमच्या रानातून गेलेलं असलं. कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं नाही आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार. कारण तुम्ही आमचे लेकरं उपाशी मारायला लागले तर जशाला तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडते. कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यायलात ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमचे सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात, त्यांचेही झारपड होणार ना. हो जशाला तसं होणार, जरा ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार ना. मग गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देताय. आणखी ना बदला बुद्धी, हे माझं म्हणणं आहे. आणखी ना तुमच्या बुद्धीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबा, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कोणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी कुठे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी, संरक्षण होतील. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले. मग तुम्हाला मैदानावर येता येईल, आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल, हे ध्यानात ठेवा. आणि आणखीन एक सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना नाही सांगतो, ते चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप येते. तिथून मागचा सगळा भाग गाड्याने, आपल्या वाहनाने, ट्रकाने पॅक झाला. कारण काल 28ला निघलेले लोक ते आणि 29ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे, आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा म्हणत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथं पुढं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणचे मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा, पोराला मिळ लागा कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहेत, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत, किंवा अनेक कुठं असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही एक मॅप टाका, म्हणजे पोराला मिळ लागेल गाडी आपण लावायची कुठं नेऊ. ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितले आणि भरलेले मैदान त्याच्यात टाकू नका. जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आतापर्यंत सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार तसे तसे महाराष्ट्रातील लोक कामं सोडत मुंबईकडे निघणार. तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे. हे पहिला पण नाही,
कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसत तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कापरा कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कापरा कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी आहे. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटत नाही. आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं एक सांगतो. चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं हो आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल, म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवण करी जा, आपलं खा आणि गाडीतच झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं. दम्मा आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा. प्रेस यार, प्रेस चालू आहे, शांत बसा ना. प्रेस चालू आहे, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करा त्यांना कळत नाही का? आमचं काम थोडं आहे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असली ते नसल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीचं वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसेल, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या विचार वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी, त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठीचे लेकरबाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाही आहेत. त्यांना यार कशाला वरून येतात रे, तुला जागा आहे घ्यायची. तू आग यायचे म्हणून उपोषणाला बसलो, तू चढ वरून आणि हे इकडं तिकडं, आणि आग यायचे तू खाली टेक तिथं. सरकारला मराठा समाजाचा वाटोळाच करायचा आहे म्हणून तर ते येत जात नाही. येतील नाही येतील त्या सिद्धाने घेणार नाही. परवानगी मिळाली, आम्हाला परवानगी देणारच नाही. 1 दिवसाची सरकार देऊ शकतं म्हणलं, कायमस्वरूपीची देऊ शकतं ना. साधा आणि सोपा प्रश्न आहे. 1 दिवसाची देऊ शकतं म्हणलं, कायमस्वरूपीची देऊ शकतं. मागण्याच्या अंमलबजावणी असतं नसतं, त्याला काही गोळ घडून आणायचं असं दुसरं काय. आमचं तर शांतते, तुला काय घडून आणायचं दान म्हणा चलू. अरे ब्रेक चालू आहे ना. फडणवीस साहेबांनी मना लावलास, फडणवीस साहेबांनी मना लावलास असं असं म्हणतो आता. कारण आम्ही ओबीसीचा मागतच नाहीत ना एकाच काढून दुसऱ्याला द्यायला. यांनी काय केलं, सरकार असून यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागलेला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे. वस्तुस्थिती समजून